हे सगळं प्रकरण आहे फलटणमधलं आणि उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये सभा होणार आहे। त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रकरणाचं सावट त्यांच्या सभेवरती आहे। मात्र असं सगळं चित्र एकीकडे असताना उद्याच्या सभेची तयारी मात्र सुरू झाली आहे आणि तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। फलटणमध्ये महिला डॉक्टरनी केलेल्या आत्महत्येमुळे वातावरण तंग आहे। अशा परिस्थितीत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फलटणच्या या मैदानावरती मोठ्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। अर्थात या कार्यक्रमावरती महिला डॉक्टरनी केलेल्या आत्महत्येचं आणि त्यामुळे पोलीस दलावरती होणाऱ्या आरोपांचं सावट असणार आहे। फलटणच्या या मैदानावरती शासकीय कार्यक्रमासाठी हे दोन भव्य मंडप उभारण्यात येत आहेत आणि रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित असणार आहेत। या ठिकाणी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर भविष्यातील विकास कामांचं भूमिपूजन देखील होणार आहे आणि या सर्व लोकप्रतिनिधींच्या सोबत स्टेजवरती असणार आहेत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्यांच्यावरती या आत्महत्या प्रकरणात विरोधक सातत्याने आरोप करतायत। अर्थात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्यावरचे हे आरोप फेटाळून लावलेत। आपला या आत्महत्येशी कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे फलटणच्या पोलीस दलाची प्रतिमा संशयाच्या भोवऱ्यात आहे। लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम होतो आहे। मुख्यमंत्री या कार्यक्रमावेळी या आत्महत्येच्या प्रकरणाबाबत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, फलटण।